नमस्कार. कैरीचे दिवस आले आणि साखर आंब्याचं नाव निघालं नाही असं तर होणारच नाही ना. तर चला तर आज आपण साखर आंबा बनवूया. यासाठी मी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून आणि त्यानंतर किसून घेतल्या. तर साधारण माझ्याकडे किसलेला हा किस अर्धा किलो आहे वजनाने. तर त्यासाठी मी आता कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं तूप टाकते, त्याच्यामध्ये लवंग आणि कलमी टाकते आणि त्यानंतर मग हा किस परतून घेते. हे बघा, मी कढईमध्ये तूप घातलं आहे. आता मी लवंग आणि कलमीचे 2-3 तुकडे घालून घेतले आणि त्यानंतर मी हा किस घालते आहे कढईमध्ये. कढईमध्ये तूप घालून घेतल्यामुळे साखर आंबा खालून कढईला लागत नाही आणि लवंग आणि कलमी घातल्यामुळे त्याला वेगळीच एक टेस्ट येणार आहे. मसाल्याची छान एक चव लागणार आहे. आता मी त्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा घालून घेते आहे. त्या गुळाच्या खड्याने ना त्याला रंग खूप छान येणार आहे. साखर घातल्यामुळे पातळ झाला आहे, पण आपल्याला शिजवायचा हा मंद आचेवरच आहे. आता याला मी मंद आचेवर छान शिजवून घेणार. बघा, शिजवून थंड झाल्यानंतर मी त्याच्यात गरम असतानाच छान केशर घातलं होतं, त्यामुळे त्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे. आणि हा असा आपला रसाळ साखर आंबा तयार झाला आहे. मुलांना जॅमच्या ऐवजी ब्रेडला किंवा पराठ्याला लावून द्यायला हा थोडासा पातळसर असला हा छान स्प्रेड होतो ब्रेडवर किंवा पराठ्यावर. तर जॅमसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आपल्याजवळ. तेव्हा हा हेल्दी आणि छान टेस्टी साखर आंबा कसा झाला आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.